डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन 1897 बाय जे जे थॉम्सन. जे जे थॉम्सनने इलेक्ट्रॉनची डिस्कवरी केलेली आहे. ठीक आहे. आता बघा इलेक्ट्रॉनची डिस्कवरी त्याने कशी केली. एक सिंपल डायग्राम मी या ठिकाणी काढतोय. जे जे थॉम्सनने अशा प्रकारची असेंब्ली त्याच्या लॅबोरेटरीमध्ये सेटअप केला. बघा त्याला काय केलं, एक डिस्चार्ज ट्यूब घेतली. डिस्चार्ज ट्यूब म्हणजे त्याच्यामध्ये एक इनर्ट ॲटमॉस्फिअर त्यानं तयार केलं. या ट्यूबमध्ये प्रेशर त्याने ठेवलं 10⁻³ मिलीमीटर Hg. इतकं कमी प्रेशर त्या ठिकाणी ठेवलंय. बघा प्रेशर कमी का ठेवलंय, कारण की बघा जो फिनॉमिना अवकाशामध्ये घडतोय लाइटनिंगचा किंवा ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये विजा चमकतात, ढगांचा गडगडाट होतो, ठीक आहे, तो फिनॉमिना त्यांना लॅबोरेटरीमध्ये करून बघायचा. मग त्या ठिकाणी प्रेशर किती असेल, त्या आता इतक्या वरती आपले ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड म्हणून हे गॅसेस असतील का, नाही, वरती नाही. मग त्या ठिकाणी काहीतरी प्रेशर कमी असेल, गॅसेस नाही. मग या ठिकाणी त्यांना काहीतरी इनर्ट गॅस घेतले, हेलियम, निऑन, आर्गॉन अशा प्रकारचे गॅसेस. आता इतक्या वरती फक्त इनर्ट गॅसेस असतील, ऑक्सिजन, कार्बन हे असे गॅसेस त्या वरती नसेल. ठीक आहे. मग त्या ठिकाणी प्रेशर किती असेल, प्रेशर 10⁻³ मिलीमीटर Hg प्रेशर त्यानं सेटअप केलंय. बघा आणि त्याने काय केलं, या डिस्चार्ज ट्यूबमध्ये दोन प्रकारचे मेटल प्लेट घेतल्यात. एक मेटल प्लेट कॅथोडनं बनवली, कॅथोड मेटल प्लेट, दुसरी आहे ॲनोड. ठीक आहे. आता कॅथोड वरती आहे निगेटिव्ह चार्ज, ॲनोड वरती आहे पॉझिटिव्ह चार्ज टर्मिनल. म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज टर्मिनल बॅटरीला कनेक्ट केले, निगेटिव्ह चार्ज टर्मिनल सुद्धा बॅटरीला कनेक्ट आहे. आणि बॅटरीचं जे काय व्होल्टेज आहे हे आहे 1000 व्होल्ट. म्हणजे 1000 व्होल्ट एवढं व्होल्टेज या बॅटरीचं आहे. तेवढा पॉवर सप्लाय या ठिकाणी त्याला सप्लाय करायचा आहे. ठीक आहे. आता बघा ही सगळी असेंब्ली त्यानं तयार केली. ही असेंब्ली तयार केली आणि त्यानं ज्या वेळेस हा फिनॉमिना बघितला तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की या कॅथोड रेज कडून, या कॅथोड प्लेट कडून काहीतरी रेज, काहीतरी पार्टिकल्स या ॲनोड कडे जात होते. आता ते डोळ्यानंतर दिसले नाही. मग त्यानं काय केलं, ते फिनॉमिना बघण्यासाठी काहीतरी घडते की नाही, त्यानं काय केलं, या ठिकाणी एक फ्लोरोसन मटेरियलची स्क्रीन तयार केली. झिंक सल्फाइड स्क्रीन. ती काय, फ्लोरोसन मटेरियल म्हणजे तिच्यावरती एखादा पार्टिकल, स्मॉल पार्टिकल जर तिच्यावरती आढळते ती का आधी ग्लो होते. ठीक आहे. ती फ्लोरोसन मटेरियलची स्क्रीन बनवली या ॲनोडच्या बॅक साईडला. ठीक आहे. ज्यावेळेस या ठिकाणाहून काहीतरी रेज निघाले ते या ॲनोडकडे ट्रॅव्हल करू लागले आणि ट्रॅव्हल करत असताना या त्याच्या बॅक साईडला जी काही स्क्रीन आहे त्या स्क्रीनवरती आढळू लागले आणि त्या ठिकाणी ग्लो तयार होऊ लागला. म्हणजे त्या ठिकाणी असं स्पार्क झाल्यासारखं आवाज सुद्धा त्या ठिकाणी त्या ट्यूबमध्ये त्याला ऑब्झर्व झाला. कोणाला, तर जे जे थॉम्सन. ठीक आहे. मग त्यानं काय केलं, ही असेंब्ली करत असताना त्यानं काहीतरी अजम्पशन मांडले. या डायग्राम वरून त्यानं काय केलं, काहीतरी अजम्पशन तयार केले. ते अजम्पशन कसे आहेत ते बघा. फर्स्ट अजम्पशन काय, त्यानं काय सांगितलंय, या कॅथोड प्लेट कडून काहीतरी रेज या ॲनोडकडे ट्रॅव्हल होत आहे. आता जे रेज या कॅथोड कडून ॲनोडकडे ट्रॅव्हल होतात त्यानं या रेजला नाव दिलं कॅथोड रेज. नाव दिलं कॅथोड रेज. आणि याच्या प्रॉपर्टीज काहीतरी त्यानं स्टेटअप केल्या आहेत. बघा प्रॉपर्टीज. ठीक आहे. आता या कॅथोड रेजच्या प्रॉपर्टीज काय काय त्यानं सांगितलं बघा. फर्स्ट प्रॉपर्टी त्यानं काय सांगितलं, इट travel in straight line. जे काही कॅथोड रेज आहे ते त्याने कसं प्रवास केला, स्ट्रेट लाईन प्रवास केला, एकदम स्ट्रेटला ते काय ट्रॅव्हल झाले. नेक्स्ट पॉईंट त्याने काय म्हटलंय बघा, याच्यामध्ये दे आर कोण, कॅथोड रेज. कॅथोड रेज अजून त्याला माहिती नाही की हे प्रोटॉन आहेत की इलेक्ट्रॉन आहे की न्यूट्रॉन, काहीच माहिती नाही. ठीक आहे. बघा दे आर निगेटिव्हली चार्ज. म्हणजे जे रेज त्या कॅथोड मधून निघालेत आणि या ॲनोडकडे ट्रॅव्हल होत आहेत ते कसे आहेत, निगेटिव्हली चार्ज. आता निगेटिव्हली चार्ज का सांगितलं त्याने बघा, या ठिकाणी काय निगेटिव्ह एंड आहे, या ठिकाणी काय पॉझिटिव्ह एंड.
आता ज्या पॉझिटिव्ह एंडकडे एखादा पार्टिकल जर ट्रॅव्हल होत असेल तर डेफिनेटली आपल्याला माहिती आहे अपोजिट पोल्स एकमेकांना अट्रॅक्ट करतात, बरोबर आहे. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो, पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होतात का नाही, रिपेल करतात, बरोबर आहे. आपल्याला मॅग्नेटचा रूल माहिती ना, मॅग्नेट सेम पोल्स दे आर रिपेल इच अदर अँड अपोजिट पोल्स आर अट्रॅक्ट टुवर्ड्स इट्स. ठीक आहे, या ठिकाणी सेम फिनॉमिना जर या ठिकाणी कॅथोड, त्याला माहिती या ठिकाणी आपण कॅथोड कन्सिडर केलाय, कॅथोड मधून डेफिनेटली काहीतरी निगेटिव्ह पार्टिकल निघाले असतील आणि ते निगेटिव्ह पार्टिकल स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल झाले का, कारण की या ठिकाणी त्यांना फिट केलेला आहे ॲनोड स्ट्रेट लाईन मध्ये आणि याच्यामध्ये ते अट्रॅक्ट झाले. म्हणजे याचा अर्थ काय, याच्यातून निघालेल्या स्पेसिफिक पार्टिकल कसे असणार आहेत, हे निगेटिव्हली चार्ज असणार. ठीक आहे, पण नेक्स्ट पॉईंट त्यानं काय म्हणला बघा, नेक्स्ट पॉईंट तो काय म्हणतो, दे पजेस कायनेटिक एनर्जी, दे पजेस कायनेटिक एनर्जी. आता हा काय कन्सेप्ट आहे, कायनेटिक एनर्जी म्हणजे जे रेज आहेत या रेला कायनेटिक एनर्जी आहे. आता हे कसं मांडलं त्यानं बघा, त्यानं काय केलं या पॉइंटसाठी बघा, त्यानं काय केलं, ही जी डिस्चार्ज ट्यूब आहे या डिस्चार्ज ट्यूब मध्ये आता पूर्वीचे जे काही लोक आहेत, पूर्वी जे काही लोक आहेत म्हणजे वेस्टर्न कंट्री मधले ते काही जीसस क्राइस्टचं जे काही लॉकेट जे असतं ना गळ्यामध्ये, ते असं त्यानं काय केलं, या हे जे रेज आहेत यांच्यामध्ये याचा जो काही पाथ आहे या पाथच्या मध्ये काय केलं त्यानं, ते या रेच्या मध्ये असा तो फिक्स केला लॉकेट. ठीक आहे, तर त्याला काय दिसलं, ज्यावेळेस हे रेज पास होत होते या ठिकाणी त्याला एक बघ एक मिनिट, असं एक त्यानं व्हील तयार केली या ठिकाणी. काय तयार केलं, व्हील म्हणजे चाक ज्याला म्हणतो आपण. आणि हे अतिशय हलकं लाईट वेटेड आहे, एकदम हलकं आहे. ज्या वेळेस हे जे रेज त्याच्यावरून जात होते त्या ते काय झालं, सर्क्युलर मध्ये फिरू लागलं. आता हे जे व्हील जर फिरत असेल याचा अर्थ काय, काहीतरी पार्टिकल याच्यावरती आदळलेत, बरोबर, आणि ते व्हील काय झालं, कंटिन्युअसली मोशन मध्ये आलं. म्हणजे याचा अर्थ काय, याच्यातून निघालेले जे काही रेज आहेत त्यांना काय कायनेटिक एनर्जी आहे, त्यांना काय कायनेटिक एनर्जी म्हणजे त्यांच्यामध्ये एनर्जी आहे, त्याला काय म्हणतो आपण कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, या ठिकाणी कायनेटिक एनर्जी त्यांना अशा प्रकारे एक्सप्लेन केला पॉईंट की दे पजेस कायनेटिक एनर्जी म्हणजे या कॅथोड मधून निघालेले जे काही पार्टिकल्स आहेत ते ॲनोडकडे ट्रॅव्हल होतात इन स्ट्रेट लाईन पाथ मध्ये, त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे कारण की ते निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे ट्रॅव्हल्स करतात आणि त्यांना काहीतरी कायनेटिक एनर्जी आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी एनर्जी आहे, त्याला कायनेटिक एनर्जी आपण म्हणतो. ते एक्सप्लेन केलं त्यांना काय केलं, त्या जे काही रेज होईल त्याच्यामध्ये एक पॅडल व्हील त्या ठिकाणी फिट केलं आणि त्याला असं ऑब्झर्व झालं की पॅडल व्हील जे आहे जसं हा फ्लो स्टार्ट झाला तसं ते पॅडल व्हील फिरायला सुरुवात झाली. म्हणजे याचा अर्थ त्या पार्टिकल्स मध्ये काहीतरी प्रमाणात एनर्जी आहे, त्याला म्हणतो आपण कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट त्याने काय सांगितलं आहे, त्याला नेक्स्ट पॉईंट सांगितला बघा, दे आर मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल, दे आर मेड अप, ते कशाला बनलेले आहेत, अतिशय स्मॉल पार्टिकल, दे आर मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल. ठीक आहे, स्मॉल पार्टिकल. ठीक आहे, कशाला बनले ते, अतिशय स्मॉल पार्टिकल न बनलेले आहेत. आता डोळ्याने दिसत नव्हते पार्टिकल्स. ठीक आहे, म्हणून त्यांना काय सांगितलं, अतिशय स्मॉल पार्टिकल आहे. नेक्स्ट पॉईंट त्यांना काय सांगितलं आहे, they are deflected towards positive plate in electric field. काय सांगितलं, they are deviated or deflected
towards positive terminals. They are positive terminals or plate in electric field. कशामध्ये? in electric field. म्हणजे त्यानं काय केलंय, हे जे रेज आहेत, हे रेज ज्यावेळेस ट्रॅव्हल करत होते त्यानं काय केलं, या ठिकाणी इथे आता हीच डायग्राम मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. याच्यामधून जे काही रेज याच्यामधून जे काही रेज बाहेर पडत होते, हे रेज आहे, त्यानं काय केलं, ही जी ट्यूब आहे या ट्यूबला इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये ठेवलं. म्हणजे त्याच्या दोन्ही साईडला काय केलं, एक इलेक्ट्रिकल फील्ड पुटअप. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये त्या डिस्चार्ज ट्यूबला त्यानं पकडलं आणि तो फिनॉमिना ऑब्झर्व केला. त्यावेळेस त्याला काय कळालं, ज्यावेळेस जसे स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल करत होते, जसं ते इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये ठेवण्यात आली, त्यावेळेस हे जे पार्टिकल आहे, हे पार्टिकल या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे शिफ्ट झाले, डिव्हिएटेड झाले, डिफ्लेक्ट झाले. ठीक आहे, म्हणजे त्यानं त्यांचा पाथ चेंज केला नाही. अगोदर काय होत होते, ते ट्रॅव्हल करत होते स्ट्रेट लाईनला, बरोबर आहे, या साईडला जे स्ट्रेट लाईनला ट्रॅव्हल करत होते. जसं इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये त्याला पुटअप केलं, त्यावेळेस जे काही रेज आहेत, हे रेज या पॉझिटिव्ह प्लेटकडे, या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे काय झाले, डिफ्लेक्ट झाले, डिव्हिएट झाले. म्हणजे याचा अर्थ काय, की ते निगेटिव्हली चार्ज आहे, म्हणजे म्हणूनच याच्याकडे डिफ्लेक्ट झाले की नाही. ठीक आहे, त्याला काय सांगितलं, दे आर डेव्हिएटेड डिफ्लेक्टेड टुवर्ड्स अ पॉझिटिव्ह टर्मिनल प्लेट इन इलेक्ट्रिकल फील्ड. म्हणजे इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये ते पॉझिटिव्ह टर्मिनलकडे काय झाले, डिफ्लेक्ट झाले, डिव्हिएट झाले. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं त्यानं बघा, हे नोट डाऊन करा नोटबुक मध्ये. आता इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये पॉझिटिव्ह टर्मिनलकडे किंवा पॉझिटिव्ह प्लेटकडे ते काय झाले, डिव्हिएट झाले, डिफ्लेक्ट झाले. मग त्याला काय केलं, या ठिकाणी ही जी डिस्चार्ज ट्यूब जी आहे, ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवली. म्हणजे त्या ठिकाणी मॅग्नेट अप्लाय केलं. म्हणजे ज्या ठिकाणी मॅग्नेटचा जो काही पॉझिटिव्ह पोल्स आहे, त्या पॉझिटिव्ह पोल्स कडे ते काय झाले, डिव्हिएट झाले. म्हणजे काय, दे कोण, कॅथोड रेज, दे डिफ्लेक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मध्ये सुद्धा ते काय झाले, डिव्हिएट झाले, डिफ्लेक्ट झाले. ठीक आहे, नंतर ची प्रॉपर्टी त्यांना सांगितली, दे प्रोड्यूस फ्लोरोसन्स. म्हणजे काय झालं, ज्यावेळेस या टार्गेटला ते आदळले, हिची काय झिंक सल्फेटची जी काही स्क्रीन आहे, तिला म्हणतो आपण फ्लोरोसन्स स्क्रीन. या ठिकाणी ज्यावेळेस ते आदळल्याच्या नंतर काय झालं, ग्लो झाले, म्हणजे ती चमकायला सुरुवात झाली, त्याच्यातून एनर्जी रिलीज झाली. ठीक आहे, त्या फिनॉमिनाला आपण काय म्हणतो, फ्लोरोसन्स. म्हणजे त्यांनी काय तयार केला, एक फ्लोरोसन्सचा फिनॉमिना त्यांनी काय केला, शो केला. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट त्याला काय सांगितलंय, दे produce बघा, फ्लोरोसन्स फिनॉमिना त्यांनी शो केला. त्याला काय केलंय, दे प्रोड्यूस एक्सरे प्रोड्यूस केला. आता तो एक्सपेरिमेंट कसा केला त्यानं काय केलं, या ठिकाणी एक काय म्हणू आपण त्याला, या ठिकाणी त्याने एक अशा प्रकारचा एक ऑब्जेक्ट ठेवला, ऑपेक. कुठला ऑब्जेक्ट, ऑपेक ऑब्जेक्ट. म्हणजे त्याच्यातून एक रेज जे आहेत हे ट्रान्समिट होऊ शकणे अशा प्रकारचा ऑब्जेक्ट त्या ठिकाणी ठेवला. जो काही ऑब्जेक्ट या ठिकाणी त्याने ठेवला, सपोज हा एक ऑब्जेक्ट या ठिकाणी त्याने असा ठेवला. ठीक आहे, या रेंजच्या मध्ये.
आता जसा हा ऑब्जेक्ट या ठिकाणी ठेवला तशी त्याची एकदम शॅडो या ठिकाणी तयार आहे. काय तयार झाली? शॅडो. ठीक आहे, म्हणजे शॅडो या ठिकाणी तयार झाली. या ठिकाणी काय तयार झाली? शॅडो. म्हणजे याचा अर्थ काय? दे प्रोड्यूस एक्सरे. ते काय करतात? एक्सरे प्रोड्यूस करतात. ठीक आहे, अशा प्रकारची प्रॉपर्टी त्याने या ठिकाणी मांडली. ठीक आहे, आता अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. ऑन चेंजिंग गॅस or metal plates or electrode, त्याला काय म्हणतो? इलेक्ट्रोड मटेरियल. म्हणजे या ठिकाणी जे काही इलेक्ट्रोड मटेरियल आहे, ही जी काही मेटल प्लेट आहे, मेटल प्लेट, आणि या ठिकाणी जो काही गॅस आहे त्याच्यात काय इनर्ट ऍटमॉस्फिअर आहे, हेलियम, निऑन, आर्गॉन यापैकी याचं एक ऍटमॉस्फिअर त्या ठिकाणी तयार केलेला आहे. हा जो गॅस आहे, हा गॅस सुद्धा त्याने चेंज केला. म्हणजे हेलियम घेतला असेल, नंतर निऑन, नंतर आर्गॉन, अशी गॅसेस त्या ठिकाणी त्यानं चेंज करून बघितले. ह्या ज्या प्लेट आहेत, ह्या प्लेट सुद्धा त्याने चेंज केला. पण त्याला काय आढळलं? ऑन चेंजिंग गॅस इन डिस्चार्ज ट्यूब और इलेक्ट्रोड मटेरियल the properties of cathode rays remain same. म्हणजे ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आतापर्यंत आपण बघितल्या, ह्या प्रत्येक ठिकाणी सेम येऊ लागल्या. म्हणजे या ठिकाणी गॅस चेंज केला तरी सेम, नंतर इलेक्ट्रॉन मटेरियल चेंज केलं तरी सेम. म्हणजे याचा निष्कर्ष त्यानं काय काढला? याचा निष्कर्ष त्यानं काढला, द पार्टिकल्स ऑफ कॅथोड रेज, जे काही या कॅथोड रेज मधून निघालेले जे काही पार्टिकल्स आहेत, जे स्ट्रेट लाईनर ट्रॅव्हल्स करतात, इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये डेव्हिएट होतात, त्यांना कायनेटिक एनर्जी आहे, ते निगेटिव्हली चार्ज आहे, ते डिफ्लेक्ट होतात मॅग्नेटिक फील्ड मध्ये, ते प्रोड्यूस करतात एक्सरे. ठीक आहे, फंडामेंटल. द पार्टिकल्स ऑफ कॅथोड रेज आर फंडामेंटल म्हणजे काय? म्हणजे कुठल्याही ऍटम्स मध्ये, कुठल्याही मॉलिक्युल्स मध्ये, कुठल्याही कंपाऊंड मध्ये, ज्याच्यापासून ते कंपाऊंड किंवा मॉलिक्युल्स बनलेले आहेत त्या ऍटम्स पासून, तो हेलियम असू द्या, निऑन असू द्या, आर्गॉन असू द्या, का सोडियम असू द्या, की कुठलाही ऍटम्स असू द्या, त्याच्यामध्ये हे जे काही पार्टिकल्स आहेत हे फंडामेंटल पार्टिकल आहे. म्हणजे प्रत्येक ऍटम मध्ये प्रेझेंट आहे, प्रत्येक ऍटम मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्याला नाव दिलं इलेक्ट्रॉन्स, कॉल्ड इलेक्ट्रॉन्स. सगळ्या प्रॉपर्टी चेक केल्याच्या नंतर, सगळे अजम्पशन मांडल्याच्या नंतर त्यानं काय सांगितलं की हे जे पार्टिकल्स आहेत याला इलेक्ट्रॉन्स म्हणायचं. ही डिस्कवरी कोण केली? जे थॉम्पसन. म्हणजे जो काही अवकाशामध्ये घडणारा फिनॉमिना आहे, फिजिकल फिनॉमिना, त्यांना लॅबोरेटरीमध्ये घडून आणला. ठीक आहे, मग प्रत्येक ठिकाणी जे थॉम्पसनचे चर्चे, ठीक आहे, कुठे गेलो जो तो हाच एक्सपेरिमेंट करून बघायचा, वेस्टर्न कंट्रीमध्ये, इंडियामध्ये नाही. तर जो तो हाच एक्सपेरिमेंट करून बघायचे. ठीक आहे, मग जे थॉम्पसनचं नामकरण झालं या सगळ्या शोधांते, त्याला सगळेच्या सगळे सर म्हणू लागले. ठीक आहे, सर जे थॉम्पसन. आलं लक्षात? इन 1897. ठीक आहे, इथपर्यंत लिहून घ्या. नेक्स्ट पॉइंट त्याने काय सांगितलं बघा, दी चार्ज टू मास रेशियो, त्याला आपण म्हणतो E/M रेशियो. ठीक आहे, E मीन्स चार्ज, M मीन्स मास. EM रेशियो ऑफ
कॅथोड रेज, ठीक आहे, कॅथोड रेज आहे त्यांचा ईएम रेशियो जो आहे आर रिमेन सेम, आणि याचा चार्ज टू मास रेशियो जो आहे तो काय, कुठलाही गॅस घेतला, कुठलेही इलेक्ट्रॉन मटेरियल यूज केलं, ठीक आहे, तरी तो काय येऊ लागला, सेम येऊ लागला, ठीक आहे. मग याच टायमाला जो काही एक सायंटिस्ट होता मुलिकन, कुठला, मुलिकेन, ठीक आहे, त्याने काय केलं, ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट केला, ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट. आता हा ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट आपल्याला या ठिकाणी बघायचा नाही, पण त्याने ते एक्सपेरिमेंट जे काही निष्कर्ष काढला तो निष्कर्ष आपल्या अतिशय महत्वाचा आहे. बघा त्याने काय सांगितलंय, त्याने कॅल्क्युलेट केलं या ठिकाणी चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता याने नाव दिले कॅथोड रेला काय, इलेक्ट्रॉन्स. त्या इलेक्ट्रॉनचा लिक्विड ड्रॉप एक्सपेरिमेंट करून या मुलिकेने त्याचा चार्ज कॅल्क्युलेट केला. तो चार्ज आला इज इक्वल अप्रॉक्सिमेटली 1.6 into 10 raised to minus 19 कुलम. याला इलेक्ट्रॉनचा चार्ज 19 कुलम आणि मास कॅल्क्युलेट केलं, मास ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 9.1 into 10 raised to minus 31 किलोग्राम. आता बघा मास आहे, मास तुम्हाला चार्ज मिळाला, मास मिळाला. आता ईएम रेशियोची व्हॅल्यू किती असेल, मग ई बाय एम इज इक्वल टू चार्ज किती आहे 1.6 into 10 raised to minus 19 कुलम डिवाइडेड बाय 9.1 into 10 raised to minus 31 किलोग्राम. ही जी व्हॅल्यू आहे, ही कुठल्याही गॅसमध्ये, ठीक आहे, म्हणजे प्रत्येक एलिमेंट जो असेल त्याच्यामध्ये सेम येऊ लागेल. हा जो रेशिओ आहे हा सगळ्यांमध्ये सेम येऊ लागेल. ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आहे -1.7 into 10 raised to, इथे बसते का, इथे लिहू 1.75 into 10 raised to 11 कुलोम पर किलोग्राम. फक्त इथं नेचर कसं आहे, निगेटिव्ह 1.75 into 10 raised to 11 कुलोम पर किलोग्राम. आणि हा जो रेशिओ आहे अतिशय महत्वाचा आहे आपल्याला, ठीक आहे. अशा प्रकारे या सायंटिस्टनं सर जे थॉम्पसन 1897 मध्ये इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी केली. त्यानं काय केले, एक डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट केला, त्याला कॅथोड रेज एक्सपेरिमेंट सुद्धा म्हणतात, कॅथोड रेज एक्सपेरिमेंट. पण त्याच्यातून त्या कॅथोड प्लेट करून जे काही पार्टिकल निघाले काय आहेत हे कोणाला माहिती होतं का, नाही. मग त्याला काय नाव दिलं, कॅथोड रेज. मग त्यांच्या प्रॉपर्टी त्यानं एक्सप्लेन केल्या. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल फील्डमध्ये त्या डिस्चार्ज ट्यूबला ठेवून बघितलं, नंतर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवून बघितलं, ठीक आहे. नंतर त्याच्यामध्ये त्यानं एक ऑब्जेक्ट ठेवून बघितला, एक पॅडल व्हील ठेवून बघितलं. पॅडल व्हील ठेवून त्यावेळी ती पॅडल व्हील फिरायला सुरुवात झाली. म्हणजे याचा अर्थ काय, त्याला काहीतरी मोमेंटम आहे, मास आहे, व्हेलॉसिटी आहे त्या पार्टिकलला, बरोबर आहे. म्हणून त्या ठिकाणी काय, त्यांना कायनेटिक एनर्जी आहे. आता त्याला मास आहे, व्हेलॉसिटी आहे, मोमेंटम आहे, त्याला काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी डेफिनेटली असणार आहे. एखादा मूव्हिंग पार्टिकल असेल त्याला कायनेटिक एनर्जी असते, ठीक आहे. म्हणून त्याला कायनेटिक एनर्जी आहे, ठीक आहे. ते इलेक्ट्रिकल फील्डमध्ये पॉझिटिव्ह प्लेटकडे डिव्हिड झाले. म्हणजे याचा अर्थ काय, त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. जो निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह प्लेटकडेच काय होणार आहे, अट्रॅक्ट होणार आहे. मॅग्नेटमध्ये सुद्धा ज्यावेळेस त्यांना मॅग्नेटचा पॉझिटिव्ह एंड त्या ठिकाणी ठेवला, त्या ठिकाणाकडे ते काय होऊ लागले, डेव्हिएट होऊ लागले कॅथोड रेज, ठीक आहे. म्हणजे सगळेच्या सगळे अजम्पशन वरून त्यांना काय नाव दिलं, त्याला इलेक्ट्रॉन्स. आणि त्या इलेक्ट्रॉन्सचा चार्ज आणि मास मुलिकेनं लिक्विड ड्रॉप मॉडेलने सुद्धा कॅल्क्युलेट केला. त्याच्यावरून त्यांना ईएम रेशिओ प्रत्येक मॉलिक्युल्समध्ये, कुठलाही मॉलिक्युल्स होते, कुठलाही ॲटम असू त्याच्यामधला ईएम रेशिओ जो आहे हा सेम येतोय, हे सुद्धा त्यांना सांगितलं. म्हणजे ही फार मोठी डिस्कव्हरी त्या काळी कोणी केली, सर जे थॉम्पसन. सपोज तुम्हाला क्वेश्चन जर विचारला, हू डिस्कवर द इलेक्ट्रॉन्स, तर डेफिनेटली
युसेज सर जे थॉम्सन डिस्कवर्ड द इलेक्ट्रॉन्स इन 1897. ठीक आहे. आजच्या पुरतं डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स. समोरच्या लेक्चरमध्ये आपण बघणार डिस्कवरी ऑफ प्रोटॉन अँड डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन्स. ठीक आहे. नोट डाऊन करा, व्यवस्थित अभ्यास करा आणि हे जे चॅप्टर आहे अतिशय महत्त्वाचं आहे. थोडं काळजीपूर्वक त्याच्याकडे लक्ष द्या. ऑल द व्हेरी बेस्ट. अभ्यास करत राहा. थँक्यू.